चालू घडामोडी 17 जुलै 2026 पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. एलपीजी सिलेंडरच्या वितरणासाठी इन्स्टामार्टने कोणाशी भागीदारी केली? तर त्याचं उत्तर आहे एचपीसीएल सोबत. प्रश्न 2, आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 17 जुलैला साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न 3, राष्ट्रपती मुर्मू यांनी संस्कृतम 2026 चे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आरबीआयच्या कोणत्या माजी गव्हर्नरची अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या टास्क फोर्सवर नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे रघुराम राजन यांची. प्रश्न 5, कोणत्या देशाने सक्तीच्या मजुरीचा वापर करून तयार केलेल्या उत्पादनांच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 6 पाहूया. भारत आणि श्रीलंका यांच्यात संरक्षण अधिकाऱ्यांमधील महत्वाची बैठक कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 7, महिला समृद्धी योजनेचे नवीन नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली समृद्धी योजना. हे नुकतेच चेंज केलेलं आहे. प्रश्न 8, कोणत्या सरकारने ग्रीन डेटा सेंटर धोरण 2026 ला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 9 पाहूया. पहिली ICAI ग्लोबल ऑर्बिट समिट 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 10, पश्चिम बंगाल सरकारने संस्थात्मक भ्रष्टाचाराशी चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती विश्वजित बोस यांची. प्रश्न 11 पाहूया. CSIR IICT ने भारताचे पहिले स्वदेशी हरित रेफ्रिजरंट तंत्रज्ञान कुठे विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT हैदराबाद इथे. प्रश्न 12, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे 31व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे भोपाळ इथे. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या भारतीय महिला शास्त्रज्ञांना लंडनच्या रॉयल सोसायटीच्या फेलो म्हणून औपचारिकपणे समाविष्ट करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे सौम्या स्वामीनाथन यांना. प्रश्न 14, कौशल्य विकास प्रणालीचे डिजिटलायझेशन करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने कौशल्य सेतू आणि कौशल्य सारथी ही पोर्टल्स सुरू केली आहेत? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ व राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल हे. प्रश्न 15 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने जुलै 2026 मध्ये 472.51 कोटी किमतीचे जप्त केलेले अंमली पदार्थ नष्ट करण्यासाठी राज्यव्यापी अंमली पदार्थ विल्हेवाट मोहीम सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्य सरकारने. प्रश्न 16, भारताचा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार CEPA आणि दुहेरी योगदान करार DCC कोणत्या देशासोबत अंमलात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्रिटन देशासोबत. प्रश्न 17 पाहूया. सिंगापूरच्या इंडोर गार्डनच्या धर्तीवर भारतातील पहिले इंडोर बॉटनिकल गार्डन कोणत्या शहरात उभारले जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे पटना इथे. प्रश्न 18, J&K बँकेचे मुख्य अनुपालन अधिकारी CCO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे राकेश मगोत्रा यांची. प्रश्न 19, ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांची बैठक 2026 कुठे आयोजित करण्यात केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा इथे. प्रश्न 20 पाहूया. भारताच्या अध्यक्षतेखाली 12वी ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 21, तुमच्यासाठी सर्वेश कुशारे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.